नमस्कार मित्रांनो, शेळी पालनासाठी बँकेचं कर्ज कसं करावं, काय करावं, नेमकं स्कीम कोणत्या, सबसिडी काय, यासाठी विचारले जाणारे बहुतांश प्रश्न आणि त्याची उत्तरं आज मी तुम्हाला सांगणार आहे. प्रथम काही प्रश्न विचारले जातात बघा. बँकेच्या कर्जासाठी नेमकं काय करायला पाहिजे, म्हणजे बँकेचं कर्ज घ्यायलाच पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे, घ्यायचं असेल तर ते कोणतं घ्यायचं, कसं घ्यायचं. त्यानंतर कोणता विचारला जातो, कोणकोणत्या स्कीम आहेत. स्कीम म्हणजे योजना. मला आता शेळी पालनासाठी बँकेचं लोन काढायचं आहे, तर त्यासाठी काही योजना आहे का, किंवा शासकीय काही योजना आहेत का, सबसिडी मिळते का, मिळते तर किती मिळते, म्हणजे जर मी लोन काढलं तर मग मला सबसिडी काही मिळणार आहे का, जर मिळालीच तर मग ती किती टक्के मिळते. तर कर्ज काढून शेळी पालन करू की कर्ज न काढता करू, नाबार्डचे बँक लोन कसे करावे याचा व्हिडिओ कधी मिळणार, म्हणजे आता मी ही जी माहिती सांगतोय याच प्रकारचे मला नाबार्डचे जर लोन पाहिजे असेल तर ते नेमकं कसं करायचं त्याचा एक व्हिडिओ मला द्या, असं म्हणून मला भरपूर प्रश्न विचारले. त्यामध्ये आता प्रश्नाची उत्तर मी देतो. तर पहिल्यांदा आपण स्कीम पाहूयात. स्कीम 2 आहेत, पंचायत समितीची 1 आणि नाबार्डच्या 2. पंचायत समितीची स्कीम कोणती आहे, त्यामध्ये तुम्हाला 10 शेळ्या आणि 1 बोकड मिळतो, म्हणजे 10+1 अशी स्कीम आहे, जे की 2.5 लाख रुपये तुम्हाला मिळतात. आणि नाबार्डच्या 50+2 आणि 100+5 असे 2 स्कीम आहेत. 50+2 मध्ये 50 शेळ्या 2 बोकड मिळतो, 5 लाख रुपये तुम्हाला त्याचे मिळतात. आणि 100 शेळ्या आणि 5 बोकड यामध्ये तुम्हाला 10 लाख मिळतात. त्यामध्ये तुम्हाला शेड वगैरे सर्व करायचं असतं. आता पंचायत समितीचं सबसिडीचं कसं धोरण आहे, तर आतापर्यंत 50% कॅटेगरीसाठी आणि 33% जनरल कॅटेगरीसाठी, ओपनसाठी. आता काहीतरी चेंज झालं थोडं, परंतु यामध्ये होतं कसं, तर वर्षाला 500 ते 600 1000 असे फॉर्म येतात पंचायत समितीला लोन मिळण्यासाठी, आणि त्यातले कलेक्टर समोर लकी ड्रॉ होतो त्याचा सर्वांचा, आणि त्यातल्या फक्त 10 लोकांना त्याचा फायदा मिळतो. आणि त्यातही त्या 10 मध्ये 50% 33% त्या कॅटेगरीनुसार सबसिडी रिझर्वेशननुसार ते डिवाइड करत असतात. म्हणजे ही प्रोसेस जरा किचकट आहे, लेंथी आहे, आणि मिळेलच असं काही नाही. नाबार्डचं कसं आहे, नाबार्ड डायरेक्ट बँक फायनान्स करतो. RBI कडून नाबार्डला पैसे येतात, नाबार्ड काय करतं, डायरेक्ट त्या जिल्ह्यातील पशुपालन डिपार्टमेंटला जाऊन तिथल्या बँकेला तिकडे डायरेक्ट फायनान्स देतं. त्यांची सबसिडी अशीच आहे 50-33. परंतु जर याचं फायनान्स आपल्याला जे नाबार्डकडून सबसिडी मिळणार आहे, ती सबसिडी जर मिळायची म्हणलं तर 2006 पासूनची अजून पेमेंट पेंडिंग आहे त्याची सबसिडीची. म्हणजे अद्याप 2006 पासून जर पेंडिंग असेल तर तुम्हाला तुमचं सबसिडी मिळायला किती वर्ष वाट पाहायला लागेल. त्यामुळं फायनान्सचा जर विचार करत नसाल, सबसिडीचा जर विचार करत नसाल, तर तुम्हाला 1 नंबर आहे नाबार्ड फायनान्ससाठी, फायनान्स म्हणून. ठीक आहे. आता इथून पुढचा व्हिडिओ महत्वाचा आहे. यामध्ये तुम्हाला काय सांगितलंय बघा, कर्ज घेऊन शेळी पालन करावं का. आता कर्ज घेऊन शेळी पालन नेमकं करावं का म्हणजे काय, याच्यामध्ये बघा, निव्वळ कर्जासाठी शेळी पालन करू नये. निव्वळ कर्जासाठी मला फक्त कर्ज मिळणार आहे म्हणून मी शेळी पालन करायचा विचार करत असेल तर तो विचार काढून टाका. प्रथम तुम्हाला काहीतरी व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला काहीतरी बनवून दाखवायचंय, अशी मनात जिद्द असेल आणि खरंच करायचं असेल तर तुम्ही हे करू शकता, नाहीतर कर्जासाठी शेळी पालन करू नका. प्रथम कर्ज घेणार आणि नंतर शेळी पालन करणार असं जर म्हणत असाल तरी ते शक्य नाही, कारण आपला बहुतांशी वेळ हा कर्ज प्रकरणासाठीच जातो. त्यामुळे शेळी पालनाकडे आपलं दुर्लक्ष होतं. त्यामुळे हाही विचार शक्यतो करूच नका. तिसरं तुम्हाला सांगायचं म्हटलं तर नेहमी प्रथम शेळी पालनानंतर त्याच्या वाढीसाठी कर्ज फायद्याचे ठरते. म्हणजे बघा, आता हे तुम्हाला मी सांगतोय, हे नीट लक्ष देऊन ऐका. मी काय केलं, समजा मला आज माझ्या नावावर शेळी पालन करायचं आहे. मी माझ्या नावावर 10 शेळ्या घेतल्या, छोटा व्यवसाय सुरू केला. पहिल्यांदा स्वतःच्या पैशाने 10 शेळ्या घेतल्या, 1 बोकड घेतला, आणि माझ्या नावाचं करंट अकाउंट राष्ट्रीय बँकेत खोललं, आणि शेळ्यांची खरेदी, बोकडाची खरेदी त्या करंट अकाउंटनुसार केली. त्याची विक्री, आलेला नफा, काय जे असेल खरेदी विक्री सगळी त्या करंट अकाउंटनुसार जर केली मी, आणि 1 वर्ष जर ती मी व्यवस्थितरित्या पार पाडलं, 10 शेळ्या आणि 1 बोकड यासाठी काय जास्त त्रास नाही होणार, आणि 1 वर्ष व्यवस्थित काम केलं, व्यवस्थित करंट अकाउंटला माझ्या खरेदी विक्री व्यवस्थित होत असेल, आणि 1 वर्षानंतर जर मी बँकेकडे गेलो की मला कर्ज द्यायचं आहे, मला माझ्या शेळ्या वाढवायच्या आहेत, आणि 1 वर्ष व्यवस्थित तुम्ही तुमचं अकाउंट मेंटेन केल्यानंतर जर तुम्ही बँकेकडे गेलात की मला आता माझा व्यवसाय हा वाढवायचा आहे आणि त्यासाठी मला कर्ज पाहिजे, तर तुम्हाला मित्रांनो सांगतो, बँक कोणताही
कोणाचाही रेफरन्स न मागता स्वतःहून तुम्हाला तुमच्या अकाउंटच्या घेण्या देण्यावरून, तुमच्या व्यवहारावरून तुम्हाला कर्ज देते. कारण बँकेला प्रूफ आलेला असतो की तुम्ही खरंच काम करत आहात आणि काही ना काही ते उत्पन्न मिळवत आहात. तुम्ही उद्या करून माझं कर्ज फेडाल, मग बँक काय करते, तुम्हाला कर्ज देते. ते कर्ज ते तुमच्या व्यवहारावर डिपेंडेड असतं. आता यामध्ये भरपूर व्हॉट्सअपला काय फिरतात की बँक प्रोजेक्ट रिपोर्ट आम्ही तुम्हाला देऊ, तुम्ही आमच्या सेमिनारला या, हजारो तुम्ही खर्च करता, त्यांचे सेमिनार अटेंड करता, त्यांचं बँक प्रोजेक्ट रिपोर्ट घेता, तो बँकेत जाऊन देता आणि मग त्याच्यावर मला कर्ज द्या. परंतु काय होतं, बँक म्हणते आम्ही हा प्रोजेक्ट रिपोर्ट मान्य करत नाही. का? कारण जर असे प्रोजेक्ट रिपोर्टवर जर तुम्हाला कर्ज मिळत असते तर पैसे देऊन कुणी तुम्हाला प्रोजेक्ट रिपोर्ट दिले असते, पण असं नसतं होत. म्हणून सरळ सरळ एक हास्यास्पद प्रकार आहे बँक प्रोजेक्ट रिपोर्ट, हा काही नाही प्रकार. त्यामुळे तुम्ही अशा भुलथापांना बळी पडू नका, विनाकारण आपला पैसा वेळ खर्च करू नका. फक्त तुम्हाला जर काहीतरी बनायचं असेल, काही करायचं असेल तर मी सांगितलं त्या पद्धतीनं करा. यानंतर तुम्हाला नाबार्डचं जर फायनान्स पाहिजेच असेल तर नाबार्डचं फायनान्सची म्हणजे नाबार्डच्या लोनची फाईल कशी करायची याचा मी व्हिडिओ टाकणार आहे. परंतु सध्या जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करायचं, लाईक करायचं आणि हा व्हिडिओ होईल तितकं शेअर करायचा, जेणेकरून आपल्या शेतकरी बांधवांना काय होईल, त्याचा फायदा होईल. धन्यवाद.